श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नोंदणी मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला गणिताचा प्रयोग सांगणार आहे. इथे 1 2 3 4 4 इथे 5 गोटे आहेत आणि इथे इथे 7 गोटे आहे. इथे म्हणजे 5 आणि इथे 7 गोटे आहे. म्हणजे दोन यांनी 5 लहान आहे 7 पेक्षा आणि 5 जी संख्या आहे ते 7 पेक्षा लहान आहे. तर आपण काय करूया, हे 7 आहे, आपण हे 7 आपण 7 आहे इथे 7 लिहून घेऊया आणि हे इथे 5 आहे तर आपण इथे असे 5 लिहून घेऊया. हे बघा इथे आपण 7 आणि 5 लिहिले आहे. तर आता आपण काय करायचं, हे जे 7 आहे आणि हे 5 आहे तर 5 जे आहे तर आपण 7 हे जे आहे याचं बाणाचं तोंड आपण 7 कडे करून घेऊया. म्हणजे मोठं जे तोंड आहे ते 7 कडे आहे आणि जे लहान तोंड आहे ते 5 कडे आहे. बघा आता मी तुम्हाला सारखेपणा सांगणार आहे संख्याचे. तर आपण इथे 5च ठेवून घेऊया आणि डबल आपण इथे 5 घेऊया. ते 5 आले आहे. 5 म्हणजे 5 आहे तर हे सारखेच आहे. तर आपण इथे 5 आणि 5 लिहून घेऊया. म्हणजे 5 आणखी 5. हे बघा 5 आणि 5 हे म्हणजे सारखेच आहे. हे संख्या ह्या 5 पेक्षा ही संख्या लहान नाही किंवा मोठी नाही. या 5 पेक्षा ही संख्या लहान नाही किंवा मोठी नाही. तर आपण इथे असं बरोबर